36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव महामार्गावरील भवन येथे पूर्णा नदीजवळ गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजता आर्द्रकणे भरलेला मालवाहू ट्रक आणि केळीने भरलेल्या बोलेरो पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातामध्ये बोलेरो पिकअपचा चालक आणि सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील जयपूर येथील अब्बास खान वय वर्ष 35 हे आर्द्रकणे भरलेला ट्रक चालवत होते. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा ट्रक बुऱ्हाणपूरहून पुण्याकडे केळी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपवर समोरासमोर धडकला. या अपघातामध्ये चालक शेख सलीम वय वर्ष 40 आणि सहाय्यक मोहम्मद मुदस्सर वय वर्ष 44 हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान भवन चिंचखेडा दरम्यान पूर्णा नदीजवळील सुमारे 2 किलोमीटर महामार्गाचं काम गेल्या 9 वर्षांपासून संथ गतीनं सुरू असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय. आठवडाभरात अवघ्या 100 फुटांच्या परिसरात झालेला हा तिसरा अपघात असून या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.